औरंगजेब हा किती क्रूर कर्मा कपटी आणि पापी होता याचे एकच उदाहरण मी तुम्हाला व्हिडिओमधून सांगणार आहे. औरंगजेबाने 5 जून 1659ला राज्याभिषेक करून स्वतःला बादशाह घोषित केलं. तो गादीवर येण्या अगोदर सामूगडच्या लढाईत त्याने एकूण 36 जवळच्या नातेवाईकांची खुलेआम कत्तल केली होती. त्यावेळी त्याचा मोठा भाऊ दारा शिकोह हा सक्तर बख्तर किल्ल्यावरती पळून गेला. सध्या हे किल्ले पाकिस्तानात आहेत. दारा शिकोहला हिंदू धर्माबद्दल कधीही द्वेष नव्हता. तो हिंदू आणि मुसलमानाचे वाद संवाद घडवून आणत होता. त्याला हिंदू धर्मातील वेद उपनिषदाचे चांगले ज्ञान होते. म्हणून त्याने मजमू बहरीन हा ग्रंथ त्याने उर्दूमध्ये लिहून घेतला. तो म्हणत असे की मुसलमान यांना आपल्या धर्माचा प्रसार करण्याचा जसा अधिकार आहे, तसाच अधिकार हिंदूंना सुद्धा आपल्या धर्माचा प्रसार करण्याचा आहे. औरंगजेबाने त्याचे लोक सक्तर बख्तर किल्ल्यावर पाठवून दारा शिकोहला पकडून दिल्लीला आणले. त्याला खिजर बागेमध्ये ठेवले. खिजर बाग ही अल्लाउद्दीन खिलजी याचे मुलाने तयार केली होती आणि एक दिवस मुहूर्त काढून त्याने त्याचा गुलाम नजरबेग चिला यास आदेश दिला की दारा शिकोहला ठार मारा. नजरबेग चिला हा 6 लोक घेऊन खिजर बागेमध्ये गेला. त्यावेळी दारा शिकोहचा मुलगा आडवा आला. त्याला बाजूला सारून नजरबेग चिला याने दारा शिकोहला खाली पाडून त्याचे मस्तक कट्यारीने चिरले. रक्त गळत असलेले शिर घेऊन औरंगजेबाकडे आला आणि तो औरंगजेबाला म्हणाला की हुजूर, दुश्मन का सर लाया हूं. त्यावेळी दारा शिकोहचे कापलेल्या मुंडक्यातून, डोळ्यातून, नाकातून रक्त येत होते. त्यावेळी औरंगजेबाने ते पुसून आणा असे म्हणाला आणि सामूगडच्या लढाईमध्ये दारा शिकोहचा किमांस पडलेला होता. तो औरंगजेबाने आपल्याकडे ठेवला होता. तो आणाव्यास सांगितला आणि तो किमांस दारा शिकोहच्या डोक्यावर बसवला. तेव्हा त्याला दारा शिकोह मरण पावल्याची खात्री झाली. अशा या क्रूरकर्मा औरंगजेबाने लहानपणी ज्या आपल्या मोठ्या भावाच्या कडे खांद्यावर खेळून मोठा झाला, त्याचाच त्यांनी अशा निर्दयीपणाने खून केला. अशा या निर्दयी औरंगजेबाच्या एवढ्या तावडीतून छत्रपती शिवाजी महाराज व युवराज संभाजी आग्र्याच्या कैदेतून सुटले ही काही सामान्य बाब नाही. अशा या कपटी औरंगजेबाला महाराष्ट्राच्या मातीतच मावळ्यांनी गाडला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय.